नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम भाग 1 विषय मराठी। आज आपण बघणार आहोत एक कविता। कवितेचं नाव आहे पोरी। कवयित्री आहे अनुराधा पाटील। स्त्री जीवनावर आधारित असलेली ही कविता आहे। एका मुलीसोबत त्या संवाद साधतायत, तिला काहीतरी सांगू इच्छितात। मग काय आहे सांगणं? कवयित्रीने जे काही आयुष्य आपलं बघितलं आहे, जे सहन केलेलं आहे, किंवा तिच्या दृष्टीत समाजातल्या ज्या ज्या गोष्टी पडल्या आहेत त्याचं सूक्ष्म अवलोकन या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। स्त्री जीवनातले जे काही टप्पे आहेत ते सगळे टप्पे इथे अधोरेखित केलेले आहेत। आयुष्याचा एक टप्पा आहे की कुठलीच काळजी नाही, चिंता नाही, अशी ती अल्लड एक मुलगी। मग पलीकडच्या टप्प्यामध्ये ती उपवर होणार, तारुण्यात आलेली आहे, समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय, भविष्यात तिचं लग्न होईल, जोडीदार मिळेल, पण तिच्या आयुष्यात काय काय आणि कशा कशा घटना घडत जातात आणि तिच्या आयुष्यामध्ये लग्न हे किती महत्त्वाचं आहे हे समाज तिला प्रत्येक वेळी जाणवून देतो। तर आता ही कविता जेव्हा आपण बघू त्यावेळी आपल्याला असं लक्षात येईल की एका निरागस मुलीचं चित्रण तर या कवितेत आलेच आहे, सोबत सोबत समाजाचा जो स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आपल्याला प्रत्येक ओळीतून आपल्याला जाणवतोय की समाज स्त्रीकडे कुठल्या दृष्टीनं बघतो। तर आपण कवितेला सुरुवात करणार आहोत। प्रस्तुत कवितेतून मुलीच्या जीवनातील वास्तव अधोरेखित केलेले आहे। मग स्त्री जीवनाची जी कहाणी आहे ती कहाणीच या प्रत्येक ओळीमधून व्यक्त केलेली आपल्याला जाणवेल। एका पुलाच्या कठड्यावर एक मुलगी आपल्या कवयित्रीला दिसते आणि अगदी मजेत आहे, छान आनंदी आहे। स्वाभाविकपणे कवयित्रीला वाटतंय की तिनं असंच कायम आनंदात राहावं, पण तिला माहिती आहे की ती मोठी झाल्यानंतर तिच्यासमोर काय काय प्रश्न येणार आहेत आणि त्या प्रश्नांची उकल करता करता सारं आयुष्य संपून जाईल, पण त्या प्रश्नांची उकल होऊ शकत नाही। हे जे वास्तव आहे ते वास्तव इथे सांगण्याचा प्रयत्न आहे। भ्रमामध्ये आयुष्य जगणं सोपं नसतंय, भ्रम तुटणारच असतो। मग ती आनंदी असलेली मुलगी पाहून कवयित्रीला तिचं भविष्य कसं असेल याचा विचार पडतो। या कवितेमध्ये एका पुलाच्या कठड्यावर पाय झुलवत बसली मुलगी असं वर्णन कवयित्रीने केलेलं आहे। छोटी मुलगी आहे, आनंदात आहे, अगदी मौज मजेत आहे, छान खेळते आहे। पुलाच्या कठड्यावर पाय झुलवत बसली मुलगी, मी विचार करते, कवयित्री म्हणते, मी विचार करते ती मोठी झाल्यावर इकडे उडी घेईल का तिकडे। एका नदीच्या पुलाच्या कठड्यावर पाय झुलवत ही मुलगी बसलेली आहे आणि कवयित्रीच्या मनात विचार येतोय की ही मोठी झाल्यावर इकडे उडी घेईल का तिकडे। म्हणजे कवयित्रीच्या मनात असा विचार काय येतोय, इकडे उडी घेईल का तिकडे, याचा अर्थ आहे की ती तिचं जीवन कसं संपवेल, इकडे उडी मारून का तिकडे उडी मारून। आत्ता कुठे तिचं आयुष्य उमलायला लागलाय, फुलायला लागलाय आणि कवयित्रीच्या मनामध्ये असा विचार काय यावा, कारण समाज वास्तव जे आहे ते समाज वास्तव कवयित्रीला बेचैन करते। मुलगी म्हणून जगण्याचा अधिकार जो असायला हवा तो समाज नाकारतोय। म्हणजे याचं चित्रण आपल्याला समाजामध्ये अनेक ठिकाणी दिसेल। म्हणजे मुलगी जशी उपवर होते, मोठी होते, आईवडिलांच्या जीवाला घोर लागतो। शिक्षणासाठी मुली बाहेरगावी राहतात, एकट्यानं प्रवास करतात, पण आई वडील मोठ्या काळजावर दगड ठेवून तिला ह्या सगळ्या गोष्टी करायला मदत करतात, कारण वास्तव इतकं भयान आहे आणि या वास्तवाचे पडसाद आपल्याला समाजात उमटलेले दिसत आहेत। अगदीच गेल्या वर्षीच घडलेली हिंगणघाटमधली घटना ही आपल्याला अस्वस्थ करते। कधीतरी निर्भया कांड जे झालेलं आहे ती घटना आपल्याला अस्वस्थ करते। एक मुलगी म्हणून जगताना किती मोठ्या अगदी त्या यातनांना सामोरं जावं लागतंय याचं चित्रण
इथे कवितेमध्ये केलेलं दिसतंय. मग तिला वाटतंय की ही मुलगी स्वतःचा आत्मघात करेल का? मग आत्मघात करण्या इतकी वाईट परिस्थिती समाज तिच्यावर आणेल का? माणूस आत्महत्या केव्हा करेल का जेव्हा त्याला कुठलेच मार्ग दिसणार नाही. अशा वेळी त्याच्यासमोर एकच मार्ग असतो, तो म्हणजे स्वतःला संपवणं. मग ही मुलगी स्वतःला अशी या पद्धतीनं संपवेल का? म्हणजे इथे अनेक प्रश्न कवयित्रीला पडले आहेत. मग त्याच्यातला हाच पहिला प्रश्न आहे, ती इकडे उडी घेईल का तिकडे उडी घेईल? म्हणजे समाज तिला आनंदानं जगू देईल का तिच्यावर अगदी परंपरांचं जोखड टाकून तिला संपवून टाकेल? ती देईल मुलाला जन्म की नुसत्याच मुली जन्माला घालून गोवली जाईल अक्षम्य अपराधाच्या साखळीत? अर्थात लग्न आपल्याकडे एक व्यवहार ठरलेला आहे. मग हुंडा आलेला आहे. वाडवडिलांची कुठली तरी जमीन विकून कुठलं तरी कर्जाऊ पैसे घेऊन त्या मुलीचं लग्न, थाटामाटात लग्न ते वडील लावून देतात आणि सोबत भरभक्कम असा हुंडा. मुलीला हे सगळं जाणवतं आहे, हे चुकीचं होत आहे, पण ती काहीच करू शकत नाही कारण समाज तिला बोलण्याची मुभा देत नाही. मग अशा वेळी कंटाळून आपलं ही मुलगी जीवन संपवेल का काय अशीही भीती कवयित्रीला वाटते की पुढे की देईल मुलाला जन्म आणि लग्न झाल्यानंतर अपत्यप्राप्ती ही आपल्या समाजामध्ये अगदी अनिवार्य मानल्या गेलेली आहे. एखाद्या स्त्रीनं मी आई हो इच्छित नाही असं म्हणणं म्हणजे फार मोठं पाप आहे. म्हणजे तिला आयुष्यात आई होणं अत्यंत गरजेचं आहे असं समाज म्हणतो आहे. तर तिच्या इच्छेचा इथे विचार नाहीच आहे. मग ते म्हणतात की ती मुलाला जन्म देईल की नुसत्याच मुली जन्माला घालून गोवली जाईल अक्षम्य अपराधाच्या साखळीत? ती वंशाचा दिवा देईल का नको असलेली मुलगी पोटी आल्यावर समाज तिच्याकडे कसा बघेल? आणि समाजच नाही तर या सगळ्यांच्या तिच्या छळाची सुरुवात तिच्या घरापासूनच होत आहे. मुलगी झाली म्हटल्यावर सगळ्यांच्या कपाळावर आठ्या येतात. हे जे भयानक वास्तव आहे हे कवयित्रीला ठाऊक आहे. म्हणून मौज मजेत आनंदात खेळत असणाऱ्या मुलीचं भविष्य काय असेल याचा विचार त्या करत आहेत. मग ती म्हणत आहेत की प्राचीन स्त्री असेल, मध्ययुगीन स्त्री असेल किंवा आधुनिक युगातील स्त्री असेल, तिच्या मागचे भोग काही संपत नाही आहे. मग ही 21व्या शतकातली जी स्त्री आहे ती सुद्धा त्याच पारंपरिक पुरुष मनाला बळी पडते आहे. त्याच ज्या गोष्टी आहे परंपरेनं आमच्यावर जितक्या ठासून सांगितल्या आहेत त्या बदलवणं इतकं सहज शक्य नाही आहे. मग ही मुलगीही त्या परंपरेच्या चक्रात संपून जाईल का काय अशी भीती कवयित्रीला वाटते. मी पाहते तिला गरगरत्या आकाश पाळण्यात वाहत्या वाऱ्याच्या कानाशी बिलकुल खिदळताना. ती म्हणते अगदी आनंदी बालपण ती जगते. त्या अगदी आकाश पाळण्यात ती बसलेली आहे. क्षणभर तिला भास होतोय की आपण त्या ढगाला आकाशाला हात लावतोय का काय. वाहत्या वाऱ्याच्या कानाशी बिलगुन खिदळताना, आणि अगदी वाहता वारा आहे त्याच्या कानाशी बिलगुन खिदळताना मी त्या मुलीला बघितलं आहे. तिथे जमिनीवरचे पाय सुटण्याची भीती तिला स्पर्शही करत नाही. आणि त्या आकाश पाहण्यामध्ये तिला पाय सुटण्याची भीती मुळीच वाटत नाही. ते आकाशातलं जे सगळं सौंदर्य आहे, जी मोकळी हवा आहे, जे मोकळेपण आहे ते अनुभवते. आणि कवयित्रीला असं वाटतंय की आयुष्यभर तिने हे मोकळेपण अनुभवावं. हे आकाशातला कवेत घेणं, मोठी उंच गगनभरारी तिनं मारावी. आपल्या आयुष्यात सगळ्यात उच्च असे पद तिने भूषवावे अशी अपेक्षा नक्कीच कवयित्रीला या तरुण मुलींकडनं आहे, त्या तरुण पिढीकडनं आहे. पण जे पारंपरिक मन आहे ते आपल्याला वास्तवाचं भान करून देतं. पण पुढं अबाधित राहील तिचं हे टिकली बांगडीचं चिमूटभर स्वातंत्र्य. तिचं स्वातंत्र्य परंपरेच्या व्यवस्थेला मान्य होईल का? मुळीच मान्य होणार नाही. आणि स्वतःचं मत मांडणारी स्त्री समाजमान्य ठरत नाही. समाजाला आवडत नाही, त्या घराला आवडत नाही, कारण तिला स्वतःची अशी मतं असतात आणि स्वतःचं मत असणं हे जणू काही गुन्हा आहे असं समाज सांगतोय. म्हणजे मुलींना, स्त्रियांना स्वतःची मतं नकोच. पुरुष समाज जे सांगताय
पुरुषाच्या अंकित राहून तिनं आपलं आयुष्य जगावं हेच तिच्यावर अगदी लहानपणापासून बिंबवलं जात आहे. चूल आणि मूल एवढंच तिचं लग्नानंतरचं चिमूटभर स्वातंत्र्य आहे. म्हणजे टिकली बांगडीचं स्वातंत्र्य, म्हणजे विवाहित स्त्रीने टिकली लावावी, बांगडी घालावी, आपले साजशृंगार करावा, चूल आणि मूल पाहावं, बस एवढंच तिला स्वातंत्र्य आहे. याच्या पलीकडे मात्र तिने विचार करू नये. एखाद्या गोष्टीचा म्हणजे बुद्धीने कुठल्या गोष्टीचा निर्णय घेऊ नये, याची सोय समाजानं अगदी जाणीवपूर्वक केली आहे असं आपल्याला वाटतंय. की बाप, नवरा, मुलगा परंपरेच्या या काटेरी कुंपणातच अडकून पडेल तिचा पदर. बाप, नवरा, मुलगा आयुष्यात ह्या ज्या काही 3 घटना आहेत, 3 टप्पे आहेत. जन्माला येणं, लग्न करणं आणि स्वतः कुणाला तरी जन्माला घालणं. मग अगदी लहान वयामध्ये वडिलांचा आधार आहे, वडील म्हणतात त्या पद्धतीने जगणं आहे. तरुण वयात पतीचा आधार आहे, पतीच्या आधारानेच तिला जगायचं आहे, तो म्हणेल त्याच दिशेनं सगळ्या गोष्टी तिला करायच्या आहेत. आणि वार्धक्यामध्ये, म्हातारपणामध्ये मुलगा म्हणेल त्या पद्धतीनं तिला जगायचं आहे. म्हणजे आयुष्यामध्ये बाप, नवरा आणि मुलगा या 3 पुरुषांच्या अधिकारातच तिला तिचं आयुष्य घालवायचं आहे. म्हणजे ही पुरुषी मानसिकता जी आहे ती आपल्यावर या पद्धतीने अधिराज्य गाजवत आहे. मग ती कवयित्री म्हणते की परंपरेच्या या काटेरी कुंपणातच अडकून पडेल तिचा पदर. हा परत प्रश्न कवयित्रीला पडलेला आहे की परंपरेच्या या काटेरी कुंपणात प्रत्येक गोष्टीची मर्यादा असावी हे मान्य आहे. जगताना आपण मर्यादेचं भान ठेवूनच जगणं गरजेचं आहे. पण हे कुंपण कसं आहे? काटेरी कुंपण आहे, रक्तबंबाळ करणारं कुंपण आहे, वेदना देणारं कुंपण आहे, त्रास देणारं कुंपण आहे. मग हे कुंपण ओलांडून ती मुलगी भविष्यात पुढे जाईल का, की या कुंपणातच तिचा शेवट होईल? पुढे म्हणतायत तिला करता येईल टकमक टोकावर उभं राहून, हाती न येणाऱ्या झगमगत्या नक्षत्रावर उधळून, स्वतःला उधळून प्रेम. ती म्हणते तारुण्याच्या महत्वाच्या वळणावर तिला स्वतःच्या मनासारखं वागणं जमेल. स्वतःच्या करिअरबद्दल असेल, स्वतःच्या जोडीदाराबद्दल असेल, किंवा काहीच नाही, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं तिला जमेल का? तारुण्याच्या या टप्प्यावर अनेक समाजातले सगळे लोक अगदी टपून असतात की एखादी मुलगी जर का शिकते आहे तर त्याला कसं वाईट संबोधता येईल. एखादी मुलगी स्वतंत्रपणे काही विचार करते आहे, जगते आहे, तर हे समाजाला पाहावत नाही. आणि हे समाजाला पाहावत नसल्यामुळे काय होत आहे, तिला हे फार त्रासदायक होत आहे. मग कवयित्री म्हणताय तिला करता येईल टकमक टोकावर उभं राहून, हाती न येणाऱ्या झगमगत्या नक्षत्रावर स्वतःला उधळून प्रेम. म्हणजे स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं तिला जमेल. तिला स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःच्या मनासारखं जगणं हे तिला जमेल का? की अंगळवाणी पडलेल्या सवयीनं ती मोजेल मुकाट हमखास चुकणारे आयुष्याचे पहिले पाढे 55. की तिला आयुष्य जबरदस्तीनं जगावं लागेल आणि या चुकीच्या आयुष्याचे जे पाढे आहेत तेच ते आयुष्यभर गिनत राहील का काय? जे 2 पर्याय आहेत. एक स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मनासारखं तयार करणं, स्वतःची एक ओळख तयार करणं. ही ओळख म्हणजे कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी मुलगी आणि कुणाची तरी आई एवढ्याच पुरती मर्यादित राहू नये असं कवयित्रीला वाटतंय. जे तरुण पिढीत या मुलींनी काय करावं, स्वतःचं नाव एवढं कर्तृत्व कमवावं की लोक तिच्या नावानं तिला ओळखतील, कुणाच्या नावाच्या आधारानं तिला ओळख प्राप्त होऊ नये असं कवयित्रीला वाटतंय. पण हे सगळे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न जे आहेत या सगळ्या प्रश्नांची जी धग आहे ती या तरुण मुलींना जाणवते का, हाही एक प्रश्न कवयित्रीला पडतोय. म्हणून म्हणतायत की ती स्वतःच्या मनासारखं जगेल, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं तिला जमेल, की अंगवळणी पडलेल्या सवयीनं ती मोजेल मुकाट हमखास चुकणारे आयुष्याचे पहिले पाढे 55. म्हणजे चुकीच्या आयुष्याचे पाढेच म्हणत ती तिचं आयुष्य संपवेल का काय? अशा या प्रश्नांमध्ये कवयित्री गुंतून गेलेल्या आहेत की हिचं भविष्यात काय होईल पुढे.
ती वाचते शाळेच्या जुनाट बाकावर बसून नेमलेली पुस्तकं एकाग्रतेने. या पुस्तकामध्ये काय आहे तर स्त्रीनं काय करावं, पुरुषाच्या अंकित राहावं, स्वतःचं मन मारून जगावं, तिनं त्याग करावा. स्त्रीला त्यागमूर्ती समजलं गेलं आहे. तिनं तिच्या मनासारखं न जगता लोकांच्या मनासारखं जगावं, त्याचा आदर करावा, लोकांचा आदर करून तिनं आपलं मन मारून जगावं. अशा गोष्टी अपेक्षित आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने आपण सगळेजण जगतो आहे, कधीतरी आपण आपल्या आईला विचारलं आहे का तुला काय आवडतंय? तिच्या आवडीनिवडी आपल्याला माहिती आहे का? आईला आपल्या आवडीनिवडी पूर्ण माहिती असते. आपल्याला आवडणाऱ्या रंगांबद्दल असेल, आपल्याला आवडलेल्या पदार्थांबद्दल असेल, अजून ज्या काही आपल्या सवयी आहेत त्यानुसार आपल्या सगळ्या ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या आपल्या आईला माहीत असेल. पण अशा किती आयांच्या सवयी आपल्याला माहिती आहेत, किती आयांच्या आवडीनिवडी माहिती आहेत. मग शेवटी तर तिच्या आवडीनिवडी संपूनच जातात. जे सगळ्यांना आवडतं ते तिला आवडतं. म्हणजे काय आहे, ती तुमच्या सगळ्यांमध्ये मिसळून जाते. तिला असं वेगळं व्यक्तिमत्वच राहत नाही आहे. कारण तिची ओळख कुणाची तरी पत्नी म्हणून आहे, कुणाची तरी आई म्हणून आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिची ओळख नाही आहे. आणि हे दुर्दैव आहे असं कवयित्रीला वाटतंय. म्हणून त्या म्हणतायत, ती वाचते शाळेच्या जुनाट बाकावर बसून नेमलेली पुस्तकं एकाग्रतेने. मग या पुस्तकांमध्ये काय आहे तर कसं पुरुषांची मर्जी सांभाळावी, कसा त्याग करावा, किंवा कदाचित कळेल तिला गाजलेल्या पुस्तकांच्या नुसत्या आवृत्त्यांवर आवृत्त्या. आणि गाजलेले असे महाकाव्य आहेत, रामायण आहेत, महाभारत आहेत. मग या गाजलेल्या पुस्तकांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत. आणि त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये सीता अजूनही अग्निपरीक्षा देते आहे. नवरा अजूनही राम तिच्यावर समास म्हणतो म्हणून दबाव टाकतो आहे. आणि तिला तिचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागते. मग अशा अग्निपरीक्षा देणाऱ्या स्त्रिया समाजात आपल्याला दिसत आहेत. अगदी भर चौकात स्त्रीची विटंबना होणं हे कुठेतरी द्रौपदीच्या विटंबनेशी साम्य असणारं वाटतंय. 5 पती असूनही द्रौपदीची विटंबना कशी होऊ शकते? मग इथे द्रौपदी आणि सीता ह्या त्यागमूर्ती ठरलेल्या आहेत. मग कवयित्रीला वाटते की मुलींनी असा त्यागमूर्ती होऊ नये. आणि या कथांना प्रमाण मानून, या कथातल्या स्त्रियांना प्रमाण मानून त्यांच्यासारखाच त्याग प्रत्येक स्त्रीकडून अपेक्षित आहे समाजाला. मग हा अन्याय तिला कळेल का? म्हणून ते म्हणतायत, कदाचित कळेल तिला गाजलेल्या पुस्तकाच्या नुसत्या आवृत्त्यांवर आवृत्त्या. आणि माणूस तेवढा संपूर्ण कागदाबाहेर कुठेही की तिच्या कक्षेबाहेरच राहील. म्हणजे खरं तिला माणूस कळेल का? स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ कळेल का? कारण तिनं जे पुस्तकं वाचले ते एवढी पारंपरिक पद्धतीचे पुस्तक आहे की तिच्यावर ते जाणीवपूर्वक बिंबवलेलं आहे की स्त्रीनं कसं असावं. स्त्रीला कुठल्याही पद्धतीचं स्वातंत्र्य समाज नाकारतो आहे. समाजाला ते मान्यच नाही की स्त्री हे स्वतंत्र अशी एक व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणून स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनच नाही आहे. फक्त तिच्याकडे एक स्त्री, एक उपभोगाची वस्तू म्हणूनच बघणं हे आपल्याला जाणवते आहे. मग म्हणतायत, आयुष्य नावाची ही गाजराची पुंगी वाजली तर वाजू द्यावी. म्हणजे आयुष्यात आपली स्वप्न जर का काही पुरी होत असेल तर होऊ द्यावं, नाहीतर म्हणजे जमेल तसं आयुष्य घालवावं. नशिबात सुख असेल तर ठीक आहे, नाही तर हे दुःखाचाच पाढे पंचावन्न करत आपलं आयुष्य घालवावं. आयुष्य नावाची ही गाजराची पुंगी वाजली तर वाजू द्यावा, नसतं मोडून खावी. आणि जर का मिळालं सुख तर ठीकच आहे, नाही तर ठीक आहे, दुःखालाच कवेत घेऊन आपलं जगणं सुरू करावं. अशा बेहद कडूघासाबरोबर गिळण्याची गरज. स्त्रीची अगतिकता, विफलता इथे समाजमान्य झालेली आहे. स्त्रीची अगतिकता ही काय झालेली आहे? समाजमान्य झालेली आहे. मग दुःखी आयुष्याचा कडूघास गिळण्याशिवाय तिच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून म्हटलं आहे, अशा बेहद्द कडूघासाबरोबर गिळण्याची गरज. मग आयुष्यातला हा स्वतःची ओळख पुसण्यासारखा बेहद्द कडूघास कुठला असू शकेल एखाद्या स्त्रीसाठी? मग ही जाणीव तिला होईल का? पोरी आता त्या तरुण पोरीला ते संदेश देत आहेत. त्या म्हणतायत, उपलब्ध नसतं कधीच दुःखाला अर्थपूर्ण करणारं कुठलंही रसायन. समूळ दुःख स्त्री जीवनातून जाईल असं कुठलंच रसायन, असं कुठलंच औषध उपलब्ध नाही आहे. उपलब्ध नसतं कधीच
दुःखाला अर्थपूर्ण करणारं कुठलंही रसायन आणि आपले काळे पंख पसरून ते कवेत घेतं. आणि ते दुःख काय करताय, आपले ते काळे पंख घेऊन आपल्याला कवेत घेत आहे, मिठीत घेत आहे. म्हणजे आजूबाजूला दुःखच दुःख आहे, त्या दुःखातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. तुमचं उरलं सुरलं आकाश म्हणून जगण्याच्या अंगानंच उलगडत न्यावा लागेल तुला. म्हणजे तुला आयुष्यामध्ये समजूतदारपणेच निर्णय घ्यावे लागतील. तुझ्या झुलत्या झोक्याच्या दोराला पडणारा पीळ, म्हणजे झुलणं हा तर तुझा अधिकार आहेच, पण त्या झुलता झुलताच तुझ्या त्या दोराला जे काही पीळ पडेल तो तुला सोडवायचा आहे. म्हणजे तुला स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवायचे. जगताना आनंदानं जगताना तुझ्यासमोर खूप साऱ्या प्रश्नांचा भडीमार होईल, खूप सगळे प्रश्न तुझ्यावर कोसळतील. अनेकदा तुला आरोपीच्या कठड्यात उभं केलं जाईल, पण स्वतःचे प्रश्न तुला स्वतःलाच सोडवायचे आहे. दुःख संकटाचे पीळ सुद्धा हे तुला स्वतःलाच सोडवायचे आहे. म्हणजे अगदी सातच्यात घरात ही जी काही मुलींसाठी असलेलं जे काही बंधनकारक हा जो काही नियम आहे हा प्रत्येक घरानं लावून घेतलेला आहे. जर का त्याच्या उपरांत तिला जर का काही वेळ होत असेल, कुठल्या कामानिमित्त ती बाहेर असेल, तर तिला हजार प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. का? कारण कदाचित तिचं पाऊल तर चुकीचं पडत नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळी तिच्याकडे एका शंकेनं पाहणं, प्रत्येक वेळी तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, हे समाज कधी थांबवेल? एक स्त्री, एक माणूस म्हणून कधी जगेल? असाही प्रश्न कवयित्रीला पडतोय. आणि हा प्रश्न ती या मुलीच्या संदर्भात स्वतःलाच विचारते आहे. तुझ्या झुलत्या झोक्याच्या दोराला पडणारा पीळ आणि स्वीकाराच्या दिशेनंच मोजावं लागेल तुझ्या जमीन आसमानातलं अफाट अंतर. मग तुला आपला उद्धार स्वतःलाच करावा लागेल. स्वीकाराच्या दिशेनं तुला ते पाऊल उचलावं लागेल. तुला सकारात्मक पद्धतीनं जगावं लागेल. नकारात्मक पद्धतीनं जगशील तर काय होईल, कधीतरी तुला स्वतःलाच संपवा असं वाटेल. तिला असं वाटेल का नाही आता मला स्वतःला संपवणं गरजेचं आहे. कारण प्रश्नांपासून जर का सुटका हवी असेल तर तो तिथे पूर्णविराम आहे. पण प्रत्येक प्रश्नाला उडवत नेणं, त्याचे उत्तरं शोधणं आणि त्या उत्तरं शोधत शोधत आपलं आयुष्य जगणं इतकं साधं सोपं नसतं. प्रत्येक पावलावर आपल्याला ते प्रश्न पडणार आहेत आणि प्रत्येक पावलावर आपल्याला त्या प्रश्नांची उकल करत जावं लागणार आहे. आणि आपला उद्धार हा आपल्यालाच करावा लागणार आहे. स्त्रीकडे पाहण्याची जी मानसिकता आहे समाजाची, त्याबद्दल एक दृष्टिक्षेप या कवितेमध्ये कवयित्रीने टाकलेला आपल्याला दिसतोय. पोरी ही कविता एका स्त्री मनाचं स्पंदन आहे. यामध्ये ती जी अगदी छोटी मुलगी आहे, त्या छोट्या मुलीच्या भावविश्वातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तरुण वयामधल्या त्या स्त्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. आणि ह्या बदलणाऱ्या गोष्टी तिला आनंदी असं आयुष्य जगण्याचा अधिकार जेव्हा समाज नाकारतो, त्यावेळी मात्र समाज किती निर्दय आहे, किती निष्ठुर आहे याची आपल्याला जाणीव होते. म्हणून या कवितेमध्ये कवयित्रीने एक हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं मैत्रिणींनो, माझ्या विद्यार्थिनींनो, अर्थात विद्यार्थ्यांनी, की एक स्त्री म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे किंवा स्त्रीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला भाग पाडणं ही जबाबदारी आपली आहे. मग आपण कसं जगतो आहे, कसं वागतो आहे, की स्वतःची काहीतरी स्वप्न असावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या ध्येयाच्या मार्गाने अगदी सचोटीनं जायला हवं. तर आज इथेच आपण थांबूया. धन्यवाद.